त्याला त्या स्टॉलला त्यांनी भेट दिली, त्या स्टॉल धारकांशी आपण चर्चा करूया. तुमची माहिती सांगा. नमस्कार, मी स्वाती बनेसाहेब काकडे. श्री समर्थ कृपा गृह उद्योग या नावाने माझा व्यवसाय चालू आहे. माझ्याकडे जवळजवळ 21 प्रकारच्या चटण्या व्हेज नॉनव्हेजचे मसाले आहेत. घरगुती पद्धतीने तयार केलेले लोणची आहेत सगळ्या प्रकारचे बिगर फ्रिजरेटिव्हची. तर 12 प्रकारचे लोणचे आपल्याकडे उपलब्ध असतात. आणि जवस, कारळे, शेंगदाणा, लसूण, खोबरं, तीळ आणि ह्याची कढीपत्ता चटणी हे आपण खलबत्त्यात तयार करतो. आज 3 वर्ष झालं आम्ही गोकळीला येतोय आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळं आम्ही आयोजकांचे खरं तर आभार व्यक्त करतो, कारण कुठल्याही आमच्याकडून मानधन न घेता स्वखर्चानं सगळ्या गोष्टी करून आम्हाला इथं बोलवून आम्हाला ग्राहक बाजारपेठ उपलब्ध करून दिली त्यांनी. त्याबद्दल शांतीदास महाराजांच्या जयंतीनिमित्त दत्त जयंती जे यांचं ट्रस्ट आहे यात्रेचं, यात्रा कमिटी सर्व गोखळीमधली, तर त्यांनी हे आम्हाला मार्केटिंग उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यांच्यामुळं 3 वर्ष झालं आम्हाला नवीन नवीन ग्राहक मिळायला लागलेत. आमचा व्यवसाय वाढण्यास खरोखर खूप छान मदत झालेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून यात्रा कमिटीचे व संस्थापकांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शोभा जयवंत मांडके. मी बारामतीवरून आले आहे स्टॉल लावायला. इथं हा जो स्वदेशीचा स्टॉल आहे तो शांतीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि दत्त जयंती यात्रा कमिटी उत्सव यांच्या निमित्त भरवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये स्टॉलमध्ये माझ्याकडे स्वतः बनवलेले आम्ही घरगुती प्रकारची आवळा कँडी बनवतो. गुळामध्ये बनवलेली आवळा कँडी असते, साखरी घालून, खडीसाखर वगैरे घालून पण आवळा कँडी बनवतो आम्ही. आणि मनुके आमचे स्वतःचे घरचे आहेत. याबरोबरच मी त्याच्याबरोबर ड्रायफ्रूट्सही सपोर्टला सेल करते. आणि हे स्टॉल आम्हाला एकदम फ्रीमध्ये कुठल्याही प्रकारचं मानधन वगैरे न घेता उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याबद्दल यात्रा कमिटी आणि राहुल गावडे यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे. याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देते. मी अनिल पवार. सुभाष पाळेकर कृषी या धर्तीवर आम्ही शेती करतो. पद्मश्री सुभाष पाळेकर कृषी. आणि आमचा बारामती नॅचरल ग्रुप आहे. त्या बारामती नॅचरल ग्रुपमध्ये श्रीराम फार्म्स म्हणून माझे नैसर्गिक फार्म आहे. त्याच्यात मी धान्य, कडधान्य, डाळी याच्यावर काम करतो. ते काम करत असताना मी त्याच्याबरोबर काय जे बाय प्रोडक्ट म्हणून माझ्या पत्नीला श्रीराम गृहउद्योग म्हणून मी तिला कुरडई, पापड, सांडगे तसेच लोणचे, विविध प्रकारचे लोणचेही बनवून स्टॉलला आम्हाला आमंत्रित केलं. दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्हाला राहुल गावडे, आमच्या बारामती नॅचरल ग्रुपचेच राहुल गावडे यांच्या गावी गोकळी येथे आम्हाला दत्त जयंतीच्या निमित्ताने हा स्वदेशी सोहळा भरलेला आहे. त्याला 3 वर्ष, 3रं वर्ष चालू आहे. 3ही वर्षी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो आहे. आज हे 3ऱ्या वर्षाचा 2रा दिवस आहे. अगदी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत आहे. शेवटी किती केलं तरी रसायनमुक्त जे आपण शेती करतो आणि चळवळ म्हणून एक काम करत असताना आपल्याला अभिमान वाटतो की आपणही चांगलं खाता येतं आणि दुसऱ्यालाही देता येतं. ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आपल्याला काही माझ्याकडील वस्तू हव्या असतील तर माझा नंबर घ्या, 98 81 44 61 60. आणि ऑनलाईनसुद्धा तुम्हाला डिलिव्हरी दिली जाईल. त्याचे चार्जेस वेगळे पडतील. ओके. नमस्कार, मी अतुल शिंदे. गेली 13 वर्षापासून स्वदेशी उत्पादनांचा प्रचार, प्रसार आणि विक्री असं कार्य करत आहे. आज आपण या गोखळी गावामध्ये आलेलो आहे. त्या गोखळी गावामधल्या ग्रामस्थांनी आम्हाला हे 3रं वर्ष आहे जिथे स्वदेशी मेला म्हणून हे कार्यक्रम घेतला जातो. दत्त जयंतीच्या निमित्तानं, हनुमान जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी स्टॉल लावत असतो आहे. तर आपल्याकडं जी उत्पादनं आहेत ती देशी गाईच्या पंचगव्यापासून बनवलेली आहेत. आयुर्वेदिक उत्पादनं आहेत.
तर त्याचा समाजातल्या लोकांना अतिशय चांगला उपयोग होत आहे. लोकांना उपयोग झाल्यामुळे लोक एकमेकांना रेफरन्सने सांगत आहेत की बाबा ही उत्पादनं वापरा आणि त्याचा उपयोग घेऊन लोक वेगवेगळ्या आजारातून बरी होत आहेत. त्यानंतर ही आपण जी उत्पादनं बनवलेली आहेत वेगवेगळ्या आजारावरची उत्पादनं आहेत, ज्याच्यामध्ये मालिश तेल आहे, त्यानंतर सर्दी, डोकंदुखी, दाढदुखी, गुडघेदुखीसाठी तेल आहे, त्यानंतर महिलांच्या केसांच्या तक्रारींसाठी केश तेल बनवलेलं आहे, माणसाला मानसिक ताणतणाव, सर्दी, सायनस, त्यानंतर मेंदूचे काही आजार त्यासाठी नस्य बनवलेलं आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक साबण बनवले जे त्वचा रोगाला उपयोगी आहेत. दातांच्या काही समस्या असतील तर दंतमंजन बनवलेले आहेत लाल आणि काळ्या कलरमध्ये. अशी ही सगळी उत्पादनं आपण घेऊन काम करत आहे. गोमूत्र अर्क आहे, गोमूत्राच्यामुळं बऱ्याचशा आजारावरती अगदी कॅन्सरपर्यंतचे पेशंट याच्याने वेगवेगळ्या आजारातून दुरुस्त होत आहेत. मुतखडा आहे, त्वचारोग आहे, कॅन्सर आहे, अशी सगळी उत्पादनं आपण हे गोशाळांमध्ये बनवून समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आपण जी काही खादीची कपडे बनवलेली आहेत जी महिलांसाठी पुरुषांसाठी उपयोगाची आहेत, त्याच्यामध्ये हे रुमाल आहेत, खादीचे कपडे आहेत स्त्री पुरुषांसाठी, त्यानंतर शर्ट आहेत, कुर्ते आहेत, पायजामे आहेत, टॉवेल आहे, त्यानंतर हे महिलांचे टॉप आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स, हे वारली पेंटिंगचं डिझाईन केलेलं जे मॉलमध्ये बरेचसे महाग किमतीला विकले जातात. हे पुरुषांसाठी हे कुर्ते आहेत आणि हे आपण अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी चादर बनवलेली आहे. तर ह्या चादरीमुळं आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळतो आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ऊब मिळते. अशी ही खादी कापसापासून बनवलेली उत्पादनं ही विक्री करण्यासाठी आपण या गावागावामधून स्वदेशीचा प्रचार करत आहे. एवढं बोलतो आणि मी या कार्याचं अनुभव इथपर्यंत लोकांना पोचलेला आहे. तर ही उत्पादनं जर कोणाला हवी असतील तर आपण ही सगळी भारतभरामध्ये कुरिअरमार्फत पाठवतो आणि माझा नंबर आहे 98 22 99 51 03. त्याबद्दल या सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो. धन्यवाद. आता पहा, या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की शेतीविषयक गावरानी गाई आणि नैसर्गिक शेती असे मिळून सगळ्या प्रकारचे उत्पादने या ठिकाणी आपण आलेलो आहोत घेऊन. तर त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला आपल्याला पाहता येईल की या ठिकाणी गुळ आहे. त्याच्यामध्ये गुळाचा आपण पेढा गुळ पण तयार करतो, त्यानंतर विलायची गुळ तयार करतो, साधा गुळ पण तयार करतो आणि बर्फी गुळसुद्धा तयार करतो. त्याचबरोबर त्याची काकवी पण आहे गुळाची. गुळापासून आपण खांडसरी साखर तयार करतो, खडी साखर पण तयार करतो, जी की बाजारातील मिळणाऱ्या विषारी साखरेला पर्याय असतो. त्यानंतर गुळाचा जामही तयार करतो आपण. या ठिकाणी जाम आहे. जाम आपल्याला पाहता येईल की बाजारामध्ये जाम मिळतो तो केमिकलचा असतो, परंतु आपल्याला नाही का नैसर्गिक मुलांसाठी जाम तयार केलेला असतो. त्यानंतर हे उत्पादन ह्याच्यामध्ये दंतमंजन असतं, दातांचे सगळे विकार याच्यामध्ये दूर होतात. हा अतिशय फायद्याचा विषय आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईलला लागणारी मोबाईलची अँटी रेडिएशन चिप आहे, ती आपण मोबाईलला लावू शकतो. त्याच्यामुळं काय होतं आहे, अशा प्रकारे मोबाईलला लावली की आपलं काय होतं आहे, रेडिएशनचा त्रास शरीराला होत नाही आहे. तदनंतर याच्यामध्ये मोस चामखीळ घालवण्याचं पण औषध आहे. डाग न होता, आग न पडता आपल्याला मोस चामखीळ जाते. त्यानंतर हे नैसर्गिक साबण आहेत, ते आपण हळदीपासून, त्या नीमपासून आणि कोरफडपासून तयार करतो. त्यानंतर हे दुधाचे साबण आहेत. त्यानंतर हा शॅम्पू आहे केसांसाठी, केस गळणे, त्वचेचे विकार दूर होतात. त्यानंतर हे कुंकू आणि मेण आहे महिलांसाठी, सौभाग्य अलंकार, नैसर्गिकरित्या कुंकू आणि मेण तयार केलं जातं. त्यानंतर हे फेस पॅक आहे बुवा, आपण त्वचेला बाजारातलं आणलेलं केमिकलचं फेअर अँड लवली वगैरे लावतो, त्याला पर्यायी व्यवस्था आहे. तदनंतर या ठिकाणी खोबऱ्याचं तेल आहे. मुलांचे केस बघा अवेळीच पांढरे होत असतात, परंतु खोबऱ्याचं जर पोषण मिळालं तर त्यांचे केस पूर्णपणे नेहमी काळे राहतात. त्यानंतर ही शेविंग क्रीम आहे, दाढी करण्यासाठी आपण बाजारातली क्रीम वापरायची नाही, त्यासाठी आपल्याला शेविंग क्रीम वापरू शकतो. हे आपल्याकडं गावरानी गाई आहेत त्यांचं तूप आहे. त्यानंतर हे अमृतधार आहे, पोट कोणाचं दुखत असेल किंवा सातत्याने डोकं दुखत असेल तर अमृतधारेचा आपण उपयोग करू शकतो. त्याच्या शेजारी नस्य आहे, नस्येचा पण आपण उपयोग करू शकतो. कोणाला घोरण्याचा त्रास असेल काय असेल तर त्याचा नस्येचा उपयोग करू शकतो आपण.
या ठिकाणी कॅल्शियमची औषधी आहे, नैसर्गिक कॅल्शियम तयार केलेलं आहे. त्यानंतर हे एन्झाईम आहे, एन्झाईम पाणी शुद्ध करण्यासाठी आपण वापरतो. पाणी शुद्ध करण्यासाठी विषनाशक आहे एन्झाईम. तदनंतर या ठिकाणी पाहता येईल आपल्याला कपड्याचे पण साबण आहेत केमिकल फ्री. आणि या ठिकाणी हळद आहे, त्रिफला चूर्ण, अमृत कल्चर आहे. त्याचबरोबर देशी बियाणे बँक आहे, जी गावरानी बियाणे आपल्याला जे दुष्परिणाम होत आहेत तर ते गावरानी बियाण्यांपासून रोखता येतील. मी स्नेहलता आटोळे. मी हा घरगुती माझा बिस्किटांचा व्यवसाय आहे. हे कुकीज मी गव्हापासून बनवते. याच्यामध्ये तूप गूळ बनवते. हा माझं एक सॅम्पल आहेत. तर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ वगैरे वापरते, नाचणीचं पीठ वापरते, तूप गूळ. मुलांना अतिशय पौष्टिक असं हे कुकीज आहेत. तसेच ज्वारीचे पण मी बनवते. ज्वारीच्यामध्ये सुद्धा नाचणी वापरून आपण नाचणीची बिस्किटं बनवू शकतो. नमस्कार, मी संजीवनी पवार. माझं सातारा फूड्स अँड ऑर्गॅनिक्स नावाचं एक छोटंसं स्टार्टअप आहे. त्याच्यामधून मी हेल्दी प्रोडक्ट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये डिंक लाडू असतील, मेथी लाडू, अळीव लाडू, त्यानंतर जवसाचे लाडू, जे की हिवाळ्यामध्ये आपण खाल्ले पाहिजेत. वर्षभरासाठी आपली एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे अन्न आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवं. अशा प्रकारचे प्रोडक्ट्स मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये अजून मल्टीग्रेन आटा, जे की आपल्याला भरपूर प्रोटीन्स फायबरयुक्त असतं आणि त्या वेट लॉससाठी आणि आता जे आजार आपल्या सध्या समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढताना दिसतात, की जसं डायबिटीस असेल, शुगर असेल, अनियंत्रित वजनवाढ असेल, त्यासाठी मल्टीग्रेन आटा आणि भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असं थालीपीठाची भाजणी, जे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आणि मिलेट्स वापरून आपण बनवतो. मी रमेश गावडे, मी गोखळीतलाच आहे. मी रामा ॲग्रोटेकचं काम करतो. हे शेतीला कोथमिरीपासून नारळापर्यंत चालणारे आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत. कुठल्याही स्टेपला आणि कुठल्याही ह्याच्यात आपण हे प्रॉडक्ट आपण शेतीसाठी वापरू शकतो. फुटव्यासाठी, कलरसाठी, ग्रोथसाठी, तरकारी असू द्या, ऊस असू द्या, किंवा तुमचे डाळिंब, द्राक्षे, फळबाग कुठलेही असू द्या, ह्याच्यावरती अतिशय प्रभावशाली उत्पादन आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हे संपूर्ण प्रोडक्ट जैविकमध्ये आहे. अगदी हे आमचं निमकरण म्हणून एक प्रॉडक्ट आहे. हे प्रॉडक्ट इतकं जबरदस्त आहे की ही माव्यासाठी, तुडतुडीसाठी आणि प्रामुख्याने डाळिंबावरील तेलासाठी अतिशय उपयुक्त प्रॉडक्ट आहे. शेतकऱ्यांनी याचा इतका भरपूर लाभ घेतलेला आहे. बऱ्याच ठिकाणी याचा चांगला रिझल्ट आलेला आहेत. आणि हे पूर्णपणे जैविक आहे. याच्यामध्ये नीम आणि करंज याचा अर्क आहे. अगदी लोकांनी पिलं तरी काही दुष्परिणाम त्याच्यावरती होत नाही. अशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे. धन्यवाद. जयश्री रमेश गावडे. माडग्याचं हुलगं खूप छान आहे, खूप चविष्ट आहे. मातीच्या भांड्यात केलेलं असल्यामुळे ते खूप छान लागते आणि त्याची टेस्ट पण खूप छान आहे. आपल्याला कणकणी जर आली तर हे गरम गरम जर पेलं आणि पांघरून घेऊन झोपलं की आपली कणकणी लगेच पूर्णपणे बरी होते आणि गोळ्या औषधाची पण गरज नाही आहे. नमस्कार, मी अर्चना मिलिंद सावंत, राहणार सावंतवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे इथून आलेले आहे. मी माझ्याकडे हुलग्याचं माडगं बनवलेलं आहे. ते आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आरोग्यासाठी म्हणजे जर एखाद्या माणसाला ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला तर तुम्ही ते माडगं प्या आणि रात्रीचं झोपताना पिला आणि कांबरून घेऊन झोपला तर सकाळ तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. तुम्ही गोळ्या औषधंसुद्धा खाण्याची गरज नाही आहे. आणि ते तुम्हाला आता हुलग्याचं माडगं हे खूप बुडतच चाललेलं आहे, तर ते आता तुम्हाला गरजेचं आहे. काही मुलांना तर हुलग्याचं माडगं हे माहीतच नाही आहे. तुम्हाला गोड माडगं करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही हुलगे भाजा, नंतरनं त्याचं पीठ करा. त्या पिठाला जसं आपण रवा भाजतो तसं तुपामध्ये भाजा. नंतरनं खाली पाण्यामध्ये पीठ मिसळून घ्या आणि नंतरनं पाणी उकळवायला ठेवा. त्यात गूळ, सुंठ, वेलची पावडर असं टाका आणि नंतर ते पीठ कालवलेलं त्यामध्ये ओता आणि चांगलं 15-20 मिनटं शिजू द्या.
आणि शिजल्यानंतर मग ते सूप टाईप झालं की तुम्ही नंतर ना गरम गरम पिऊ शकता. आणि तसंच तिखट माडगं करायचं म्हटलं तर तुम्ही त्यासाठी पहिल्यांदा पीठ खाली कालवून घ्यायचं, नंतर ना मोहनासाठी थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये धना पावडर टाकायची, जिरा पावडर टाकायची, हिंग टाकायचा, हळद टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि नंतर ना फोडणी देऊन तुम्ही ते पीठ कालवलेलं त्यामध्ये ओतायचं, पाणी ओतायचं, चांगलं सरसरीत होईल असं अंदाज घेऊन पाणी ओतून मीठ टाकून चांगलं शिजवायचं. मग नंतर ना ते शिजल्यानंतर तुम्ही पिऊ शकता. नमस्कार, मी अर्चना मिलिंद सावंत, राहणार सावंतवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे इथून आलेले आहे मी. आमच्याकडे साधारणतः 150 प्रकारचं देशी बियाणे आहे. त्यामध्ये पालेभाज्या आहेत, काही वेलवर्गीय आहेत, काही कंदमुळे आहेत, काही तेलवान आहेत, झुडपीवान आहेत, मिलेट्स आहेत, असे सर्व मिळून 150 प्रकार आमच्याकडे आहेत. तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मिलिंद सावंत 90 11 61 77 20 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. तुम्ही घरूनसुद्धा बियाणं नेऊ शकता किंवा कुरिअरनी ऑर्डरसुद्धा करू शकता. चवदारी शेंगा आहे. चवदारी शेंगेचा वापर तुम्ही भाजी बनवण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा जर आपण काकडी अशी खातो त्याप्रकारे सलाड म्हणून सुद्धा खाऊ शकता कवळी असताना. तसेच ही काळी कोयरी आहे बघा. ही काळी कोयरी काही जणांना तर माहीतच नसेल ही काय आहे ते. हिचं नाव आहे काळी कोयरी आणि ह्याची भाजी कशी करायची, आपण जशी शेवग्याची भाजी बनवतो ना त्या प्रकारे कापायची, तिची साल काढायची आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. खूप छान भाजी लागते याची. हे बघा, ही आबेबाबाची शेंग आहे, त्याचं बियाणं ह्या प्रकारचं बघा बी आहे त्याचं, तर त्याचीही तुम्ही एकदम बारीक कापून भाजी बनवू शकता. तिचीही कवळी असताना तुम्ही भाजी बनवू शकता. लाल हदग्याची सुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता. लाल हदग्यापासून जे डार्क पालेभाज्या असतात त्यातून आपल्याला जास्त प्रोटीन भेटतं आणि खायलाही खूप सुंदर लागते. हां, माझं नाव कैलास गावडे, गोखळे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आम्ही मातीची भांडी, सेंद्रिय गूळ, काकवी, गूळ पावडर अशा पद्धतीने सेंद्रिय ऊसाचा रस याचा वापर करतो आहे आम्ही. आणि लोकांना आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयोग अशी मातीच्या भांड्यात स्वयंपाक करा, जेवा अशा पद्धतीची आम्ही माहिती. ही मातीचा तांब्या, ही तांब्या तुम्हाला रोज वापरायला संध्याकाळी पाणी भरून ठेवलं तर दिवसभर पाणी पिऊ शकता. अलग लक्षात, आरोग्य दृष्टीनं अत्यंत चांगलं. लावायसाठी मातीचं भांडं आहे, अलग लक्षात. ह्याच्यात दही अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार होते. भाजी तयार करायचा माठ आहे, अलग लक्षात. ह्याच्यात भाजी तुम्ही कुठलीही करा, शाकाहारी मांसाहारी कुठलीही करा, अत्यंत उपयोगी असंही आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं आहे. या ताटामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं जेवता येतं आणि व्यवस्थित वापर केला तर बरेच काळ टिकून राहतं आणि आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं आहे आणि उपयुक्त आहे. ही आमची शेती सेंद्रिय आहे आणि आमचं स्वतःचं गुऱ्हाळ आहे. आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुठलेही मटेरियल न वापरता फक्त मळी आणि साधी भेंडी वापरून मळी काढतो आणि नंतर मग त्याचा वापर करून विषमुक्त गूळ तयार करतो आहे आम्ही. आणि त्याच्या पावडरी, गुळाची चक्की, अलग लक्षात, गुळाचा खडा अशा पद्धतीने आम्ही लोकांना विषमुक्त खाण्यासाठी वापर करतो आहे आम्ही त्याचा. सेंद्रिय ऊसापासून रस तयार केलेला आहे आम्ही. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे आणि याला आम्ही बर्फ वगैरे काही वापरत नाही, अलग लक्षात. आरोग्य दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. याने साखर वगैरे काही वाढत नाही किंवा काही त्रास होत नाही. हनुमंत रामभाऊ गावडे, गोखळे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आणि मला कैलास बापू पण म्हणतात दुसऱ्या नावाने. आम्ही सेंद्रिय वस्तू, सेंद्रिय ऊसापासून काही वस्तू रस वगैरे काढतो, बाकीची मातीची भांडी आणि जेणे त्याने करून मातीच्या भांड्याचा जास्त आम्ही प्रचार करतो आहे, अलग लक्षात. मग आम्ही सेंद्रिय रसापासून गूळ, काकवी आणि चक्की
असे पदार्थ बनवून तयार करून देतो आहे. पूर्ण विषमुक्त गोळ काकवे आणि चक्की असे बनवतो आहे आम्ही. आमचा ऊस, आमची शेती पूर्ण सेंद्रिय आहे. गेले 10 वर्ष झालं थोडा त्रास झाला, पण अत्यंत आता चांगल्या पद्धतीनं आम्ही नैसर्गिक पद्धतीने शेती पिकवत आहे. अलग लक्षात. आणि मातीची भांडी आणि जास्तीत जास्त सेंद्रिय आणि विषमुक्त अन्न खा म्हणून आम्ही त्याचाही प्रचार करतो आहे. आम्ही माझी मुलं व्यसनमुक्त संघटनेचे कार्यकर्ते आहेत. बंडादादा कराडकरांचे हाताखाली काम करतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं 2 दिवस कार्यक्रम चालू आहे. पहिल्या दिवशी रायबाई पिंपरे यांना बोलावलं होतं आणि बराचसा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला. आज दुसरा दिवस आहे आणि उद्या आज आरोग्य शिबिर भरवलेलं आहे. संपूर्ण मोफत आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे. नमस्ते, माझं नाव शंकर गणपत गाडे, मुक्काम पोस्ट आसू, तालुका फलटण, जिल्हा सातारा. गोखळी इथं शांतीदास महाराज या निमित्त इथं जे स्वदेशी मेळा भरला आहे, ह्या स्वदेशी मेळ्यामध्ये बारामती नॅचरल्स SPK ग्रुप बारामती यांचा भाजीपाल्याचा व भरड धान्यांचा स्टॉल लागला आहे आणि इथं ग्राहकांकडून व्यवस्थित उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला मिळाला आणि आम्ही ग्राहकांना जे भरड धान्य तसेच विषमुक्त भाज्या का खाव्यात आणि त्यापासून आपल्याला काय लाभ मिळणार आहेत याचे इथे बऱ्यापैकी सांगण्यात आलं आणि मी ज्यांनी हे प्रदर्शन भरवले त्यांचा आभारी आहे. थँक्यू.